इंडियामध्ये सगळे ब्रोकर आहेत ना, त्याच्यामध्ये डिपॉझिटचा प्रॉब्लेम चालू आहे. UPI ने डिपॉझिट करायला गेला तर अडकतंय, विड्रॉवल करायला गेला तर अडकतंय आणि बँक फ्रीज होतंय. हे तर सगळ्यात मोठा इश्यू सध्याला चालू आहे. त्याच्यामुळे चांगला ब्रोकर यूज करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे आता. कुठला चांगला ब्रोकर आहे तर स्टार ट्रेडर नावाचा ब्रोकर आहे, ज्याला मी 6 महिने झालं टेस्ट करत होतो. तुम्हाला सांगण्याआधी कुठलाही ब्रोकर मी स्वतः टेस्ट करतोय आणि त्याच्यामध्ये मला दिसलं की डिपॉझिटचा आतापर्यंत एकही प्रॉब्लेम आला नाही, विड्रॉवलचा पण काय प्रॉब्लेम आला नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला ती सजेस्ट करतोय. अर्थातच गॅरंटी नसते कुठल्या गोष्टीची. फॉरेक्स ट्रेडिंग करताय जे की इंडियात लीगल नाही, त्याच्यामुळं ती तुमच्या स्वतःच्या रिस्कवर असते. पण त्यातल्या त्यात सगळ्यात चांगली कुठली गोष्ट आहे ती सांगणं माझं काम आहे. म्हणून स्टार ट्रेडरवर अकाउंट कसं ओपन करायचं त्याचा व्हिडिओ आहे ही. अकाउंट कसं ओपन करायचं ती बघा सध्याला, आणि त्यानंतर UPI ने डिपॉझिट MT5 ला कनेक्ट कसं करायचं सगळं व्हिडिओ येतील. स्टार ट्रेडर ब्रोकरवर अकाउंट कसं ओपन करायचं सगळ्यात आधी बघा, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली असेल किंवा मी पाठवलेली असेल, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा ह्या लिंकवर क्लिक करायचं आणि अकाउंट ओपन करायचं. कसं करायचं, इथं कंट्री टाकायची. कंट्री कुठली आपली इंडिया. इंडिया टाकायचं. त्यानंतर इथं जे स्टेट आहे आपलं ते टाकायचं महाराष्ट्र. त्यानंतर ईमेल टाकायचं तुमचा आणि व्हेरिफिकेशन कोड येईल. एक ईमेल टाकून घेतो मी, टाकला. त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड जी आहे ती तुमच्या ईमेलला येईल. तर सेंड कोडवर क्लिक करायचं. त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड तुमच्या जीमेलला येईल. इथं बघा मी कोड टाकून घेतलेला आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड बनवायचा आहे. पासवर्ड कसा बनवायचा आहे बघा, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या एक कॅपिटल लेटर टाकायचं, बाकी सगळे स्मॉल लेटर टाकायची. कमीत कमी 8 अंकीचा पासवर्ड बनवायचा असतोय, ज्याच्यामध्ये नंबर आलं पाहिजे, @, ह्याच्यासारखं काय तर सिम्बॉल पण आले पाहिजेत. एवढं करून पासवर्ड बनवायचं. त्यानंतर इंडिव्हिज्युअल, आय एम नॉट रेसिडेंट आणि ॲग्री स्टार ट्रेडर. त्यानंतर क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा काय इंटरफेस येईल. ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, थोडा वेट करायचा, लोडिंग येतोय तोपर्यंत. त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम म्हणजे तुमचं नाव, तुमचं आडनाव हे टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर टाकायचं, मेल फिमेल तुम्ही जे असाल ते. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कंट्री आहे इथं इंडिया, नॅशनॅलिटी इंडियन. एवढं सगळं इन्फॉर्मेशन भरून घ्या, मी पण भरून घेतो. तर बघा आता मी सगळी इन्फॉर्मेशन भरून घेतलेली आहे. इथं नेक्स्टवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं थोडं लोडिंग येईल. लोडिंग येऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुमच्याकडे असा इंटरफेस येईल, ज्याच्यामध्ये इथं मेटाट्रेडर 5 सिलेक्ट करायचं, स्टँडर्ड आणि करन्सी USD सिलेक्ट करायचं. त्यानंतर आय हॅव रीड अँड ॲग्री द टर्म्स अँड कंडिशन, हे म्हणजे तुमचे त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत जे की तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडं लोडिंग येईल. लोडिंग येतं, वेट करायचं. कंप्लीट रीड ओनली अकाउंट ओपनिंग. ठीक आहे. तर डिपॉझिट नाव, ID व्हेरिफिकेशन. ID व्हेरिफिकेशन करायचं आहे आपल्याला सध्याला. त्यानंतर तुमचं काय करायचं आहे, असं इंटरफेस येईल. थोडं लोडिंग घेतल्यानंतर वेट करा थोडं आणि स्टार्ट व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आहे. इथं केल्यानंतर ऑल अदर कंट्रीजवर क्लिक करायचं आहे. युनायटेड स्टेट्सचा आपण काही रेसिडेंट नाही, त्यामुळे कंटिन्यूवर क्लिक करायचं, हे ऑप्शन सिलेक्ट करून. त्यानंतर इथं तुमचं नाव टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे. जी आधार कार्डवर असेल ती सगळी इन्फॉर्मेशन इथं टाकायची आहे बरोबर. ठीक आहे. डेट ऑफ बर्थ ते सगळं टाकून घ्यायचं आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. तर बघा इथं तुम्हाला डॉक्युमेंट टाईप सिलेक्ट करायचं. इथं आधार कार्ड टाकतोय मी, आधार कार्ड टाकायचं. इथं कंटिन्यू करायचं, वाईल युझिंग ॲप करायचं. त्यानंतर काय करायचं, फ्रंट साईड तुम्हाला अपलोड करायची आधार कार्डची. फोटो घ्यायचा असला तर फोटो घ्यायचा पण ऑप्शन इथं दिलेला आहे. फ्रंट साईड अपलोड करायचे आणि बॅक साईड अपलोड करायचे. ठीक आहे. इथं अपलोड झाले. त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईंग युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. लय फास्ट प्रोसेस आहे यांची, काय प्रॉब्लेम येतच नाही जवळजवळ. युअर प्रोफाईल हॅज बीन व्हेरीफाईड. बघा म्हणजे एवढ्या फास्ट प्रोसेस आहे ह्यांची, लगेच व्हेरीफाय झालं. कुठला सुद्धा ॲप दुसरा एवढ्या फास्ट व्हेरिफिकेशन देत नाही. त्यानंतर कॅन्सल करायचं, नाही तर हे तुमच्याकडे असं इंटरफेस येईल. त्यानंतर ही जी माणूस आहे का, ह्या माणसाच्या चिन्हावर क्लिक करा. आपण चेक करू की आपलं फुल व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे. त्यानंतर इथे बाण आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथं खाली जायचं, चेक करायचं फुल व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे का. तर बघा इथं आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन पण कंप्लीट झालं आहे, ID व्हेरिफिकेशन पण कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे आता काय टेन्शन घ्यायची आपल्याला गरज नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मला काय पाठवायचं आहे ते सांगतो तुम्हाला. इथं तुम्ही होमपेजवर यायचं. होमपेजवर आल्यानंतर तुमचं अकाउंट बघायचं आहे MT5चं कुठं आहे. MT5चं जे अकाउंट आहे ना त्याच्यामध्ये जायचं आणि बघा ही जी ID आहे तुमची वरची 2744, ही जी माझी ID आहे ती तुमची ID पाठवायची आहे इथं मला.
तुम्ही काय करायचं, ही आयडी मला व्हॉट्सअपवर पाठवायची. इथे सेटिंगवर क्लिक करा आणि लेव्हरेज तुमचं किती मिळतं इथं चेक करा. 1:500चं इथं लेव्हरेज ओपन झालंय आपल्याला आणि त्यानंतर आपण 1000 पर्यंतचं लेव्हरेज घेऊ शकतो. चेंज लेव्हरेजवर क्लिक केलं, टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करायचे, चेंज लेव्हरेज करून टाकायचं. 1000x तुम्हाला लेव्हरेज मिळालं आहे इथं. त्याच्यानंतर ह्याला एमटीफायला कसं कनेक्ट करायचं, ट्रेड कसं करायचं ते व्हिडिओ मी अपलोड करतोयच लवकर. बघा, सगळ्यात आधी एक्सएम मध्ये जसं तुम्ही ॲपमध्ये ट्रेडिंग करू शकत होता तसं इथं ॲपमध्ये ट्रेडिंग करायची नाही. वेबसाईट लॉग इन करायची, वेबसाईटवरनं एमटीफायची आयडी घ्यायची आणि त्याला एक तुमचं जे एमटीफाय ॲप असतोय त्याला कनेक्ट करायचं आणि त्याच्यावर ट्रेडिंग करायची असते. मग तुम्हाला कसं एमटीफायला कनेक्ट करायचं त्याचा व्हिडिओ लवकरच येईल आणि त्याला कनेक्ट करा, त्याच्यावर ट्रेडिंग करा. डिपॉझिट विड्रॉवलला काय इश्यू येतच नाही, जसं की मी तुम्हाला सांगितलं. तरी पण काय इश्यू आला तरी सुद्धा मला व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता. 9579172016 ही माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल. तर ह्या नंबरला मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा. काहीही इश्यू आला, ब्रोकरच्या रिलेटेड असू द्या किंवा ट्रेडिंगच्या रिलेटेड कुठलाही क्वेश्चन असू द्या, मला तिथं विचारत जावा. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.